श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती, स्वामीचरणी ज्यांची भक्ती, त्यांसी नाही पुनरावृत्ती। पद पावती कैवल्य एक। गताध्यायी कथा सुंदर। स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले दोन। निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती, मंगळवेढे सोडिले तीन, मोहोय माझी वास्तव्य करिता, आप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णुचार, स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उदधीस्म पाच, सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे। सहा, टोळ आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा सात, टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या आठ तेथोनिया निघाले, अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले, येराज स्वेच्छेने नऊ, तेथे एक अविंध होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला एक शून्य पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाचे गृहाप्रती, स्वामींसी जाणोनी ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर, एक एक, चोळप्पाचे भाग्य उदेले, येराज गृहासी आले, जैसी कामधेनू आपण बळे, दरिद्रियाच्या घरी जाय, एक दोन, पूर्वपुण्य होते गाठी, म्हणूनी घडल्या या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी, परमभाग्य तयाचे एक तीन, धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्यस्थान, सुरवरा जे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले एक चार योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार कितीक राहती, मौन धरिती किती एक एक पाच, एक चरणी उभे राहून, सदा विलोकिती गगन, एक गिरी भरी बैसोन, तपश्चर्या करिताती एक सहा, एक पंचाग्निसाधन करीती, एक पवनाते भक्षिती, कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी एक सात एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होमहवन, एक षटकर्मे आचरिती एक आठ, एक लोका उपदेशिती, एक भजनामाजी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवाले एक नऊ, परिजयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केलियासी नाना साधन, भावाविण सर्व व्यर्थ दोन शून्य, योग्यागादिक काही, चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते दोन एक, तयाची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ दोन दोन, तैपासून तयाचे घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक दोन तीन, तेव्ही राज्यपदाधिकारी, मालोजीराजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे दोन चार अक्कलकोटची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती, परी तयांचे भाग्य निश्चिती, स्वामीचरणी उदेले दोन पाच, तैपासून जगात, त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात, कितीएक झाले दोन सहा, चोळप्पाचे गृहाप्रती, आले कोणी एक इती, लोका चमत्कार दाविती, गावात बात पसरली दोन सात आपुली भावी प्रख्याती, ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामीराजिती, बहुधा न जाती फिराव्या दोन आठ,
लोकांमाजी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात ही विख्यात पातले 2-9 राहती चोळप्पाचे घरी, दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र 3-0 वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलले काय वाणी, गावात इति येवोनी, फार दिवस जाहले 3-1 परी आम्ही श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जावोनी लवलाही, भेटू तया इतिवर्या 3-2 परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येवोनी, आताच देती दर्शना 3-3 रावमुखातून वाणी निघाली, तोची दिमूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची 3-4 सिंहासनाखाली उतरून, राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित 3-5 दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरोनी, आसनावरी बैसविले 3-6 खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दूरी, चरणी भक्ती जडली तै 3-7 सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये 3-8 निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरोन, विष्णू नाचे ब्रह्मानंदे 3-9 इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा सम्मत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोड हा 4-0 श्री स्वामी चरणार्पणमस्तु, श्रीमस्तु, शुभम भवती।